तुम्ही चष्माचा विचार करताय, नवीन स्टाईल पाहिजे, ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे, तर आजच भेट द्या चष्मागृहाला। येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण 30% सवलत, पोलराइज सनग्लासेस 40 ते 50% सूट, लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी। मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी, कोणत्याही ब्रँडेड फ्रेम्सवर मिळवा 50% सूट। आजच भेट द्या चष्मागृहाला। आमचा पत्ता 87 टॉवर, हिरा हॉटेल चौक, मार्केट रोड, मिरज। मोबाईल नंबर 7030785757। प्रभाग क्रमांक 20 चे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या विकास कामं सुरूच। 8 दिवसात मागणीनुसार रस्त्याचं काम पूर्ण, नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त। प्रभाग क्रमांक 20 चे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नगरसेवक कालावधी संपला असतानाही प्रभागातील विकास कामांचा सपाटा सुरू ठेवलाय। रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे मुबलक स्वच्छ पाणी, आरोग्य केंद्र तसेच सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना महापालिका शाळा क्रमांक 7 सुरू करून प्रभागाचा कायापालट केला। मागणीमुक्त प्रभाग करण्याच्या दृष्टीने योगेंद्र थोरात यांचा अहोरात्र प्रयत्न सुरू असून नागरिकांच्या हकेला धावून जाणारे व्यक्तिमत्व अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे। प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 20 एकमेकालगत असून एकीकडे रस्त्याची दुरावस्था तर दुसरीकडे हॉटमिक्स रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। वर्षानुवर्ष मागणी करूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत, पण नागरिकांनी मागणी केल्यानंतर योगेंद्र थोरात यांनी 8 दिवसात रस्ता पूर्ण करून नागरिकांना खड्ड्यातून मुक्तता केली आहे। आज नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे विशेष प्रयत्नातून पूर्ण झालेल्या जय हिंद कॉलनी, नवनगर, जुना हरिपूर रस्ता 20 लाख निधीच्या रस्त्याचा लोकार्पण नागरिकांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी नागरिकांनी योगेंद्र थोरात यांच्या विकास कामावर समाधान व्यक्त करत त्यांचा जाहीर नागरिक नवनगर, समतानगर मध्ये राहतोय। गेल्या 8 वर्षापासून मी इथे राहतोय। 8 वर्षाच्या अगोदरची जी परिस्थिती होती, रस्त्याचे भरपूर मोठा प्रॉब्लेम होता। एकदम कच्चा रस्ता होता। पावसाळ्यामध्ये आमच्या गाड्या जात नव्हते, चालत जायला रस्ता व्यवस्थित नव्हता, गाड्याचं तर काय चालत पण जाता येत नव्हतं। पण आता जे आहे, आता रोड आमच्या या थोरात सरांच्या कृपेमुळे भरपूर रस्ता आमचा चांगला झालेला आहे आणि या रस्त्याचा जे चांगला झालेला आहे यामागे आमचा मी यांना आभार मानतो करतो। नवनगर समतानगर मिरजमध्ये राहतो मी। इथे 8 वर्ष झालेत रहिवासी आहे या कॉलनीचा। 8 वर्षापासून इतका रस्ता खराब होता, एकदा तयार झाला होता पण त्याचा काय उपयोग झाला नाही आहे। ते 2 महिन्यात निघून गेले तो दगड। पण आज या कॉलनीमध्ये इतकी सुधारणा झाली की रस्ता इतका चांगला होता, आम्हाला बघवत नव्हता रस्ता, इतका खराब झाला होता तो रस्ता। थोरात साहेबांच्या प्रयत्नांनी आज इतका चांगला रस्ता झाला की आम्ही रस्ता चालू झाल्यानंतर लहान मुलं सगळे रस्त्यावर खेळायला लागले। म्हणजे इतकी व्यवस्था चांगली झालेली आहे, बघण्याजोगं आहे। त्यामुळं हा प्रयत्न थोरात साहेबांच्या प्रयत्नामुळे झाला आहे। आणि आजूबाजूला आमच्या शेजारी शाळा सुरू केली, दवाखाना चालू केला, पाण्याची टाकी बांधून दिली आणि ही व्यवस्था फक्त थोरात साहेबांच्या प्रयत्नामुळे झाला। आणि तो प्रयत्न झाला नसता तर आम्ही त्याच्यापासून वंचित झालो असतो। प्रभाग 20 मधील बऱ्यापैकी सगळेच रस्ते झालेले आहेत, शेतांपर्यंत रस्ते झालेले आहेत, हॉस्पिटलपर्यंत झालेले आहेत, लोकांच्या घरापर्यंत झालेले आहेत, घरापासून मार्केटपर्यंत झालेले आहेत। तर हे नवनगर नावाची एक गल्ली आहे की जी 400 मीटर लांब आहे, म्हणजे 4 रोडचा निधी तर लागणार होता। मी नगरसेवक असताना 1-2 कामं जास्त मंजूर केली होती, ते काम बदल करून आपण या भागात केलं। मला आठवतं की एक 8 ते 10 दिवसापूर्वी इथल्या नागरिकांनी मीटिंग घेतली होती। आमचे मित्र सचिन आहेत आणि आमचे मित्र नितेशजी कांबळे आहेत, त्यांच्या घरी मीटिंग घेतली होती की आम्हाला रोड करून द्या। तर मी त्या लोकांना प्रॉमिस केलं होतं की मी महिन्याभरात काय तर प्रयत्न करतो, पण सगळ्यांच्या शुभेच्छामुळं आणि सगळ्यांच्या प्रेमामुळं मला सांगायला आनंद वाटतो की फक्त 8च दिवसात हा रोड BBM, BM आणि BC अशा हायवे ट्रीटमेंटसारखा रोड आमच्या या गल्लीत झालेला आहे, तो पण 400 मीटर झालेला आहे। आज या परिसरात आपण बघितलात तर मुलांसाठी फ्रीमध्ये शाळा आहे, फ्रीमध्ये हॉस्पिटल आहे, पाण्याची व्यवस्था आहे आणि इथून जर तुम्ही सांगलीच्या डीमार्टला म्हणलात तर फक्त 10 ते 12 मिनिटात पोहोचताय। त्यामुळं आधी काय व्यवस्था होत्या, कोणी केल्या नाहीत काय या गोष्टीत मी जाणार नाही। मला जशी त्यांनी मागणी केली 8-10 दिवसापूर्वी आपण ती पूर्ण केलेली आहे। यापुढेही आपण त्यांची कोणती मागणी असेल तर पूर्ण